नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू दे आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण बघणार आहोत अभंग आणि आजचा अभंग आहे संत तुकाराम यांचा. तर आधी मी अभंग सांगते आणि त्याचा अर्थही सांगते. घरी पोरे मरती उपवासी, सांगे लोकांपासी थोरपण. नेऊन या घरा दाखवावे काय, काड तोंडा जाय चुकवुनी. तुका म्हणे आम्ही जाणू त्याप्रमाणे, थकावे हे जन तैसे नव्हे. ह्याचा अर्थ असा आहे की समाजात काही लोक असतात की घरात बायका पोरं उपाशी असतात, पण बाहेर मात्र हे श्रीमंतीचे तोरा मिरवत असतात. कुणी खरंच त्याच्या घरी येतो म्हटलं तर तोंड चुकवतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसांचा दांभिकपणा आम्ही ओळखून आहोत. आम्ही मात्र तसे दांभिक नाही. दांभिक म्हणजे खोटारडे किंवा भोंदू लोक. आपण लोकांना बघतो तर बाहेर बाहेर इतके मिजाज मारतात की स्वतःजवळ तरी काही नसतं, पण बाहेर आपण किती श्रीमंत आहोत किंवा आपण किती असं ॲटिट्यूड ते दाखवत असतात. तर आणि ज्यावेळेस जर त्यांची चुकी किंवा त्यांचं हे पकडलं गेलं किंवा म्हटलं कोणतं असं सांगतात, असं वटवून किंवा असं जे काही रंगवून रंगवून सांगतात की आपल्याकडं असं आहे, माझ्याकडे तसं आहे, मी असं करतो, मी तसं करतो, असं भरपूर जण आपल्याला आपण किती मोठे आहोत हे आपल्याला सांगत असतात. आणि जर समजा आपण म्हटलं मी तुमच्या घरी येतो किंवा मला तुझ्या घरी यायचं आहे, नाही नाही आता येऊ नकोस, मी आता कुठेतरी जाणार आहे, मी आता कुठे बाहेर जाणार आहे, आता येऊ नकोस असं म्हणून आपल्याला टाळतात. तर असे हे खोटारडे लोक, ह्यांना आपण ओळखून असतो की हां हे बाबा हा नुसता आपण मिजासच मारतो, ह्याचं काही खरं नाही हे आपल्याला माहीत असतं. तसंच तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्यासारखे आम्ही दांभिक नाही आहोत, म्हणजे आम्ही खोटारडे नाही आहोत. समाजात असे काही लोक आहेत की घरी बायका मुलांना उपाशी ठेवतात, पण बाहेर मात्र श्रीमंतीचा तोरा दाखवतात. म्हणजे नवीन 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 कपडे घालायचे, म्हणजे तसे श्रीमंतांसारखे कपडे घालायचे आणि बाहेर आपण किती श्रीमंत आहोत किंवा आपण किती पैसेवाले आहोत हे असं मिजाज दाखवायची. किंवा त्यांचं बोलणं सुद्धा असं असतं की अरे बापरे ह्यांच्या घरी एवढं असेल असं आपल्याला आपण विचार करू असं आपल्याला ते ॲटिट्यूड दाखवतात. आणि ॲटिट्यूड दाखवतात तर आणि समजा खरंच आपण त्याला म्हटलं की बाबा मी तुझ्याबरोबर येतो, नाही नको माझ्याबरोबर तू आत्ता नको येऊस, काहीतरी ते खोटी कारणं देतात. मग तेव्हाच आपण समजून गेलं पाहिजे की हे काहीतरी आपल्याला ॲटिट्यूड दाखवतोय किंवा आपल्याला हे खोटं काहीतरी सांगतोय, मिजाज दाखवतोय आपल्यासमोर. स्वतःला कमी लेखू नये किंवा स्वतःपाशी काहीतरी आता समजा एखादा माणूस गरीब असला तर तो गरीब आहे असं तो दाखवणार नाही. किंवा काही जण गरीब आहेत तरी ते तोंडावर सांगतात की आम्ही गरीब आहोत. तर काही जण गरिबी लपवतात की आपण गरीब आहोत म्हणून आपल्याला गरीब आहोत असं असलं तरी सुद्धा कुठनं तरी काहीतरी आव आणतील आणि कपडे वगैरे व्यवस्थित घालतील आणि आपल्याला दाखवतील की आपण श्रीमंत आहोत, पण ते आधीपासून ते गरीबच असतात. अशीही लोक असतात. किंवा अडाणी असतात लोक, म्हणजे शिकलेली नसतात, पण मी किती शिकलोय हे दाखवण्यासाठी ते भरपूर आपल्याला असे काही बोलतात की आपल्याला वाटावं की हे किती शिकलेत बाबा असं पण वाटतं. अशीही माणसं आहेत समाजात, अशी पण भरपूर लोक आहेत. तर त्यांच्यापासून तुकाराम महाराज म्हणतात, जपून राहा. तर जन हे आहेत ते दांभिक लोकांचं आहे. आत्ताचं जग आहे ते दांभिक लोकांचं आहे. दांभिक म्हणजे खोटारडे बोंदू लोक तर भरपूर आहेत. तर अशा लोकांपासून सावध राहा असं तुकाराम महाराज म्हणतात.
तर कसा वाटला माझा हा व्हिडिओ? जर तुम्हाला हा अभंग किंवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आणि जर असेच अभंग आणि त्याचे अर्थ तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही सबस्क्राईब कराल तर माझे अभंग तुमच्यापर्यंत पोचतील. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक अभंग घेऊन भेटूया. तोपर्यंत नामस्मरण करत राहा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तर पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.